जरांगेंच्या उपोषणावरती मुख्यमंत्री माध्यमांना काय बोलतात, माध्यमांशी काय संवाद साधतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तत्पूर्वी जरांगेंच्या भेटीसाठी राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा रवाना झालेले आहेत। ते सुद्धा अंतरवाली सराटीमध्ये येत आहेत। नेमकं काय बोलतात ते, जरांगेंसोबत चर्चा करण्यात विखे यशस्वी होतात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत मराठा नेते गंगाधर काळकुटे सध्या आपल्यासोबत आहे। गंगाधरजी, आपण बघतोय की आता फुल अँड फायनल म्हणजे आता थेट कडक उपोषणाचा इशारा दिलेला आहे। 10 मागण्या जरांगेंनी सरकारसमोर मांडल्या। या 10 पैकी आता कितपत मागण्या मान्य करू शकतं सरकार आणि पुढची जरांगेंची भूमिका कशी आहे? सगळ्याच मागण्या मान्य होणं गरजेचं आहे। मराठा आरक्षण संदर्भातला 2 ऑक्टोबरचा जो जी.आर. काढलाय त्याची प्रभावी अंमलबजावणी होणं गरजेचं आहे। तसेच सातारा गॅजेटचा जो जी.आर. आहे तो जी.आर. होणं गरजेचं आहे अजून। त्याच्यानंतर आपले जे गुन्हे आपल्या बांधवावरती दाखल झालेले ते गुन्हे मागे घ्यावे ही एक प्रमुख मागणी आहे। सारथीला निधी देणं असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी देणं हे 2 विषय आहेत। तसेच बलिदान गेलेल्या बांधवांच्या निधीचाही प्रश्न आहे आणि विशेष करून स्वतंत्र मंत्रालय, मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण झालं पाहिजे आणि अशा 10 मागण्या प्रमुख आहेत। या 10ची 10 मागण्या मंजूर व्हाव्यात म्हणून आज अंतर्वलीत ऐतिहासिक असं एक उपोषण आहे आणि मला कल्पना आहे, दादाला कल्पना आहे की याच्यात त्यांचा आमचा कोणाचाही जीव जाऊ शकतो इतकं हे जीवघेणं उपोषण आहे। कारण आता 11 वाजाय 10:15 वाजलेत साहेब आणि 10:15 वाजता एवढं ऊन आहे की आम्ही स्वतः दादा उपोषणाला बसलेत आणि मी सुद्धा उपोषणाला बसलोय। आमचे सगळे सहकारी इथं उन्हात बसलेले आहेत आणि याच्यात आमचा दादाचा किंवा आमचा कोणाचाही जीव जाऊ शकतो। त्यामुळं मायबाप सरकारला विनंती आहे की जर या बांधवांचा जीव वाचवायचा असेल, मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ निकाली काढा आणि ज्या दादानी मागण्या दिल्यात त्या 10 मागण्या तात्काळ निकाली काढल्या पाहिजे।